धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर 3 कोटींचं डील झालं। पुण्यातल्या सर्वपक्षीय मोर्चात सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। बैठकीचा दावा खोटा ठरला तर राजकारण सोडेन, धस यांचं आव्हान। संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्येच शिजला होता। सुरेश धस यांचा पुण्यातल्या सभेत दावा। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढता येत नसेल तर बिनखात्याचा मंत्री करा, मुख्यमंत्र्यांना सल्ला। सरपंच हत्या प्रकरणात एसआयटीच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। 3 जानेवारीपर्यंत गुजरातच्या शिवमंदिरात राहिल्याची आरोपींची माहिती। एसआयटी प्रमुख डॉक्टर बसवराज तेलींकडून आरोपींची कसून चौकशी। पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान यांचा आरोप। दमान यांनी पोलिसांकडे तक्रार करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली। सत्काराच्या कार्यक्रमातच मतदारांना शिव्यांची दाखवली, मतदार विकले गेल्याचा आरोप। शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, राज्यातले सगळे भिकारी जेवणासाठी शिर्डीत गोळा झाले। माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान। तर शिर्डीतलं मोफत जेवण बंद होणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांकडून स्पष्ट। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची कबुली। विरोधकांची सरकारवर चौफेर टीका, तर योजना जैसे थे असल्याची सरकारची सारवासारव। मतं दिलीत म्हणजे माझे मालक झाला नाहीत, अजित पवारांनी बारामतीच्या मतदारांना सुनावलं। बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटन कार्यक्रमात दादांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल। 24 वर्षांच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरू। पोलिसांनी 50 लाख रुपयांनी नोकरीचं आमिष दिलं। परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचा खळबळजनक आरोप। प्रकाश आंबेडकरांसमोर मांडली व्यथा। मराठीला अभिजात मिळूनही 3 महिने उलटल्यानंतर अजून GR नाही, साहित्यिक श्रीपाद जोशींकडून पोलखोल। हा केवळ निवडणूक जुमला होता का, राऊतांचा हल्लाबोल, तर प्रक्रिया पूर्ण, फडणवीसांची माहिती। दिल्लीतल्या मेट्रोच्या 4थ्या टप्प्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन। भारतात आता मेट्रोचं 1000 किलोमीटरचं जाळं, जगातला 3रा मोठा देश बनण्याचा भारताला मान। बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाची सरशी, पराभवामुळे टीम इंडियाचं जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या फायनलमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।